तर या ठिकाणी व्यासपीठावर आदरणीय सुयोग पाटील यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे। मी तळेसर पुन्हा एकदा आपणास विनंती करणार आहे, आपल्या शुभहस्ते या ठिकाणी सुयोग पाटील अर्थात सुयोग पाटील हे रायगड स्त्री आहेत। शरीर सौष्ठव स्पर्धेमध्ये नामांकन मिळवलेले खेळाडू आहेत अर्थात सुयोग पाटील, आणि हा सन्मान करण्यासाठी पुन्हा एकदा तळेसर मी आपणास विनंती करणार आहे, आपल्या शुभहस्ते सुयोग पाटील यांचा सन्मान करायचा आहे। हॅलो, एक चावी या ठिकाणी हरवलेली आहे। कोणाला जर सापडली असेल, बाईकची चावी आहे, हरवलेली आहे, सापडली असेल तर तुझ्या व्यासपीठावर आणून द्यायचे। मगाशी एक चावी इथे आणून दिलेली होती, ज्युपिटरची गाडीची चावी होती, परंतु आमच्या व्यासपीठावरून कोणीतरी चावी नेलेली आहे। जर कोणी नेली असेल तर आणून द्या। रायगड श्री सुयोग पाटील यांचा सन्मान करण्यासाठी मी भाईकडे आपल्याला विनंती करणार आहे, आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचं आहे। शरीर हीच संपत्ती खऱ्या अर्थानं या ठिकाणी पुढे सन्मान करण्यासाठी मी भाईकडे आपल्याला विनंती करणार आहे, आदरणीय सत्कार सातंबर अर्थात निरीक्षण भोई यांचे समर्थक आहेत सत्कार सातंबर आपला देखील या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे। सामना आपण पाहतो शहापूर विरुद्ध पाटणेश्वर। हा सामना 9-5 अशा गुणफलकाने आपण बघितला। शहापूर संघाचा पहिला ऑलआउट या मॅच मध्ये पहिल्या सत्रामध्ये आपण बघितला आणि त्यामुळे 9-5 अशा गुणफलकाने चालू सामना मैदान क्रमांक 3 मध्ये संपल्यानंतर त्या ठिकाणी होणारा सामना असेल। जयभद्रंग बेली वर्सेस नवयोग खिडकी आपण तयार राहायचं आहे। दोनही संघ आपण एंट्रन्स एंट्री गेटवर येऊन थांबायचं आहे। जयभद्रंग बेली वर्सेस नवयोग खिडकी या दोन्ही संघांसाठी पुकार असेल, आपण तयार राहा। पहिला फेरीचा शेवटचा सामना असेल, आपण जे तयार करायचा आहे। ज्या मॅच ग्राउंडवरती मॅच पहिला संपेल तिथे आपल्याला खेळायचं आहे, त्यामुळे आपण जय तयार करायचं आहे। जयभद्रंग बेली विरुद्ध नवयोग खिडकी या दोन्ही संघांनी जय तयार करायचं आहे। खेळाडू क्रमांक 2 वरती जो सामना सुरू आहे त्यामध्ये बालगंध कासू विरुद्ध मिडलाईन कर्जत हा सामना आपण पाहतोय। मिडलाईन कर्जत 2024 चा रायगड जिल्ह्याची फायनल मारलेला संघ आपण बघतोय। 2024 या सत्राची रायगड जिल्ह्याची फायनल ज्या संघाने मारली होती तो म्हणजे मिडलाईन कर्जत आपण पाहतोय। क्रीडा क्रमांक 3 वरती श्री विठ्ठल गोपरपाडा विरुद्ध मरिदेवी धेरण। श्री विठ्ठल गोपरपाडा विरुद्ध मरिदेवी धेरण हा सामना आपण पाहतोय। जेथे क्रीडा क्रमांक 3 वरती म्हणजे सुप्रीत पाटीलचा संघ आधी खुश करतोय, जेथे 13-3 म्हणजे 10 गुणांनी आघाडीवरती आहे तो मरिदेवी धेरण क्रीडा क्रमांक 3 वरती। तर 2 वरती प्रेक्षक बघा, 2 वरती प्रेक्षकांनी तुरुंग भरलेला आहे, अगदी गर्दी करून ठेवलेली आहे। क्रीडा क्रमांक 2 वरती जेथे बालगंध कासू आता पेन तालुक्यामधला संघ त्यांच्या विरुद्ध मिडलाईन कर्जत तालुक्यामधला ज्याने 2024 ची फायनल रायगड जिल्ह्याची मारली दिवस रात्रीमध्ये तो म्हणजे या संघाने 2 गुणांनी आपलं खातं ठेवलेलं आहे। 2-0 अशा फरकाने इथे मात्र 1 गुणाची नवाई केली जाते कासू संघाने। तेरा 6 फरक शहापूर विरुद्ध पाटणेश्वर यांच्यामधला हा मॅच 4 षटकांमध्ये मध्ये रेड करतोय, अर्थात पाटणेश्वरचा रेडर 4 षटकांमध्ये पॉईंट मिळवणं तेवढं सोपी गोष्ट नाही आहे आणि अशा वेळेस अगदी संयमी रेड 13
6 अशा फरकाने 7 गुणांनी आघाडीवरती पहिला हा रायडर इथे मात्र कर्जत संघाचा रायडर दोघांची नमाई करून जातो. ऑल आउट दिलेला आहे. 10-1 अशा फरकाने सामना कर्जत संघाने आपण बघतोय. रायगड जिल्ह्याची 2024 ची फायनल याच वर्षी ज्या संघाने मारले तो म्हणजेच मिडलाईन कर्जत. पहिल्या हाफमध्ये 10-1 अशा फरकाने आघाडीवरती आहे. ऑल आउट दिलेला आहे. अर्थात तिथे ऑल आउट बॉल म्हणजे कासू या संघावरती ऑल आउट दिलेला आपण पाहतोय. तर क्रीडांगण क्रमांक 3 कडे आपण जाणार आहोत. क्रीडांगण क्रमांक 3 वरती सामना 16-3 अशा प्रकारे आहे. बघूया मरीदेवी धेरड हा संघ आपण पाहिला तर आघाडीवरती आहे. 16-3 म्हणजे 13 गुणांच्या आघाडीवरती मरीदेवी धेरड हा एक चांगला आघाडी प्राप्त करतोय. मरीदेवी धेरड ऋत्विक पाटीलचा संघ या ठिकाणी बॅट्समॅन उपस्थित आदरणीय प्रयाग चेरकर यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे. अर्थात माजी सदस्य ग्रामपंचायत वळंडे यांचा यथोचित सन्मान केला जातो. मी सतीश आपणास विनंती करणार आहे आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी आदरणीय प्रयाग चेरकर यांना सन्मानित करायचं आहे. प्रयाग चेरकर आपण या पुढे माजी सदस्य ग्रामपंचायत वळंडे प्रयाग चेरकर. त्यानंतर व्यासपीठावर उपस्थित आदरणीय सर्वेश घरत यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे. अर्थात सामाजिक कार्यकर्ते वळंडे सर्वेश घरत आणि सर्वेश घरत यांना सन्मानित करण्यासाठी नितेश अस्तंकर यांना विनंती करणार आहे आपल्या शुभ हस्ते सर्वेश घरत यांना देखील सन्मानित करायचं आहे. सर सर्वेश पाटील यांचा या ठिकाणी सन्मान केला जातो. सामाजिक कार्यकर्ते वळंडे नितेश अस्तंकर यांच्या शुभ हस्ते त्यानंतर आदरणीय भूषण साळवी अर्थातच चणेरा पंचक्रोशी कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष आहेत आदरणीय भूषण साळवी त्यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला आहे. मी विजय ठाकूर आपल्याला विनंती करणार आहे आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी भूषण साळवी यांना देखील सन्मानित करायचं आहे. चला बजरंग बेली नवयोग पिंकी आपण राजाकडून घेत आहे. बजरंग बेली नवयोग पिंकी सोमन सुलिते विनंती असेल आपल्या शुभ हस्ते सुपर रेड कमबॅक केलं या ठिकाणी शहापूर संघाने 19-11 असा गोलफलक जेथे शहापूर संघ कॅमेराच्या बाजूला देखील खूप गर्दी झाली आहे. सामना लग्न जागा दिसेला बनलेला आपण बघतोय. क्रीडांगण क्रमांक 1 वरती शिवशंभू पाटणेश्वर विरुद्ध गजानन शहापूर हा सामना एकतर्फी होईल असं वाटत चिन्ह परंतु एका सुपर रेडने सामन्यामध्ये थोडासा बदल केला आहे. 8 गोली जरी पिछाडीवरती असला शहापूर संघ परंतु त्याच वेळेला आपण बघतोय की पाटणेश्वरच्या कोर्टवरती 3 डिफेंडर्स आहेत आणि आघाडीचा रायडर पुन्हा एकदा रेडवरती सुपर रेड ज्या खेळाडूने केली होती आपल्या संघाला कमबॅक केलाय. गेम चेंजर रेड केली होती आणि तोच रेडर पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसऱ्या रेडवरती पॉईंटची कमाई करतोय. ऑल आउटच्या नामुष्कीवरती आता पाटणेश्वर हा संघ आपल्याला बघायला मिळतोय. आपल्या संघाला मी आदरणीय दिलीप होईल विनंती करतो आपण व्यासपीठाकडे यायचं आहे. छोटा शेट विनंती आहे आपण व्यासपीठाकडे जायचं. अगदी मध्ये पुढची पाठ्यपत्रिका आपल्याला तयार करायची आहे कारण
प्रत्येक फेरी या ठिकाणी आपण चिठ्ठी पद्धतीने काढणार आहोत. जबरदस्त मॅच 20-12 8 गुणांचा दुसरा गेम परंतु 3 डिफेन्स सुपर टँकरचा मोठा सुपर टँकर झाला पक्का खाली देखील झालं तर 2 गुण जरूर येतील आणखी आघाडी वाढू शकतो परंतु त्याच वेळेला 1 गुणाची कमाई केली आहे. सामना अगदी रंगतदार स्थितीमध्ये 13-12-20 अशा सरकारी क्रीडांगण क्रमांक 3 आणि 2 वरती आपण जर लढत पाहिजे तर कर्जत 20 आणि कासू 1 गुणांवरती आहेत. कर्जत संघाने 19 गुणांचा लीड घेतलेला आहे. अत्यंत जबरदस्त कामगिरी कर्जत संघाची आपण बघतोय. तर या ठिकाणी आपण 2 वरती पाहिला तर त्या ठिकाणी मरीदेवी धेरण हा संघ आघाडीवरती आहे.